नमस्कार मित्रांनो. अ, श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली, हनुमंताय नमः, संत सर्व संतोषमध्ये जय माता दी. गेल्या वेळेस मी 42 पेजपर्यंत पूर्ण केलेलं. आज मी 43 पेजपासून चालू करतो आहे. अध्याय 4, साई सच्चरित्र. तैसाची साई गुणानुवाद करू विशद नेणे मी, सद्गुरुचेची जव येई मना, तोची स्वये देई प्रेरणा. अनिवर्चनीयाचे निवर्चना, स्वजना करवी तो. हा न केवळ शिष्टाचार बोल, हे न केवळ उपचार, मनोभावाचे हे उद्गार, अवधानादर प्रार्थितो. जैसे गाणगापूर नरसिंहवाडी, जैसे औदुंबर वा भिल्लवाडी, तैसेची पवित्र गोदेची थडी. क्षेत्र शिर्डी प्रसिद्ध, गोदावरीचे पवित्र तीर, गोदावरीचे पवित्र नीर, गोदावरीचा शीत समीर, ही भवती मीर नाशक, गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात, जे अखिल जगतीवर ऐकाहुनी एक धुरंधर संत प्रवर तेथे झाले. अनेक तीर्थे या गोमती तीरी, अघविनाशक जेथील वारी, भवरोग स्नाने पाने निवारी, पुराणांतरी वर्णिले. ते हे गोदा अहमदनगरी, कोपरगाव तालुक्या भीतरी, कोपर गावाचिया शेजारी, मार्ग देई शिर्डीचा. गोदा वळणघुनी पैलतिरी, सुमारे 3 कोसांवरी, तांगा प्रवेशता निमगावा भीतरी, समोर शिर्डी दिसत असे. निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई, नामाजनी गोरागोणाई, तुका नरहरी नरसिंभाई, सज्जन कसाई सावंता. पूर्वी संत होऊनी गेले, सांप्रतही हे बरेची झाले. वसुधैव कुटुंबी भले, आधार रंजल्या गांजल्यांचे. रामदास संत प्रवर सोडून या गोदा तीर, प्रकट झाले कृष्ण तटकावर. जगदुद्धारा कारणे, तैसेची हे योगेश्वर साई. महान शिर्डीची पुण्याई, जगदुद्धाराची पायी, गोदे ठाई अवतरले. परिस लोहा दे कनकस्थिती, तहा परिसा संता उपमिती. संतांची परी अवलोकी कृती, निजरूप देती भक्तांते. सोडूनिया भेदभाव, स्थिर चर अवघे ब्रह्मस्वभाव. आपणासी हे विश्व विभव, अखंड वैभव ब्रह्माचे. ऐसे अखिल विश्व जेव्हा मी हे प्रबोधले तेव्हा, मग त्या सुखाचा काय सुहावा. परम सद्भावा पावले ऐसे मी, पण जेव्हा पावावे वैर ते करावे कोणासवे. किमर्थ वा कवणासी भ्यावे, अन्यची ठावे जव नाही. दामाजी जैसे मंगळ वेडी, समर्थ रामदास सज्जन गडी. नृसिंह सरस्वती जैसे वाडी, तैसेची शिर्डी साईनाथ. परम दुर्घट आणि दुस्तर, जिंकिला जयाने हा संसार. शांती जयाचा अलंकार, मूर्त भांडार ज्ञानाचे. वैष्णवांचे हे माहेरगर, उदरांचे हा उद्धार. परमार्थ करण्याचा अवतार, साराचे सार हा साई. प्रीती नाही नाशिवंती, आत्मस्वरूपी रंगी वृत्ती. लक्ष एक परमप्राप्ती, काय ते स्थिती वर्णावी. ऐहिकाचा न उत्कर्ष पकर्ष, अमूत्रिकाचा न हर्षामर्ष. अंतरंग निर्मल जैसा आदर्श, वाचा वर्षत अमृत सदा. राजा रंक दरिद्री दीन, जयाचे दृष्टी न समसमान. स्वयं ठावा न मानापमान, भूती भगवान भरलेला. जनासवे बोले चाले, पायी मुरळ्यांचे नाच चाळे. गज्जल गाणे एकता डोले, रेस न हाले समाधी. अल्ला नामाची जया मुद्रा, जागता जया ये निद्रा. जागे जगासी लागता तंद्रा, शांत समुद्रासम उदर. आश्रम निश्चय काही निकळे, काही निश्चित कर्मा नातळे. बहुधा बैसल्या ठाईंच्या न ढळे, व्यवहार सगळे जो जाणे. दरबाराचा बाह्य थाट, गोष्टी सांगे 360. ऐसा जरी नित्याचा थाट,
मौनाची गाठ सोडीना. भिंतीस टेकुनी उभे असती, सकाळ दुपार फेरी फिरती. लेंडेवरी वा चावडीस जाती, आत्मस्थिती अखंड. न जाणू कवण्या जन्मांतरी, कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी. केले म्या तप कैशी या परी, घेतले पदरी साईने. हे काय म्हणावे तपाचे फळ, तरी मी तो जन्माचा खळ. साईच स्वये दिनवत्सल, कृपा ही निश्चळ तयाची. सिद्ध कोटीत जरी जनन, साधका ऐसे तयाचे वर्तन. वृत्ती निरभिमान अतिलीन, राखी मन सकळांचे. नाथाही जैसे पठन, ज्ञानदेवाही आळंदी जाण. तैसेची साईंनी शिर्डी स्थान, महिमा संपन्न केले की. धन्य शिर्डीचे तृण पाषाण, अनायासे जया अनुदिन. घडले बाबांचे चरणचुंबन, पदर धारण मस्तकी. शिर्डीच आम्हा पंढरपूर, शिर्डीच जगन्नाथ द्वारकानगर. शिर्डीच गया काशी विश्वेश्वर रामेश्वर ही शिर्डीच. शिर्डीच आम्हा बद्रिकेदार, शिर्डीच नाशिक त्र्यंबकेश्वर. शिर्डीच उज्जैनी महाकाळेश्वर, शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण. शिर्डीत साईचा समागम, तोची आम्हा आगम निगम. तोची सकळ संसारोपशम, अत्यंत सुगम परमार्थ. समर्थ साईंचे जे दर्शन, तेणेची आम्हा योग साधना. करिता तयाची संभाषण, होय क्षालन पापाचे. तयाचे जे चरणसंहान, तेची आम्हा त्रिवेणी स्नान. तयाचे चरणतीर्थ सेवन, तेची निर्मूलन वासनांचे. तयाचे जे आज्ञापन, तेची आम्हा वेदवचन. तयांच्या उदी प्रसादाचे सेवन, पुण्य पावन सर्वार्थी. साईचे आम्हा परब्रह्म, साईची आमुचा परमार्थ परम. साईची श्रीकृष्ण श्रीराम, निजाराम श्री साई. साई स्वयं द्वंद्वातीत, कधी न उद्विग्न वा उल्लसित. सदैव निज स्वरूपी स्थित, सदोदित सन्मात्र. शिर्डी केवळ केंद्रस्थान, क्षेत्र बाबांचे अतिविस्तारण. पंजाब कलकत्ता हिंदुस्थान, गुजरात दख्खन कानडा. शिर्डीची साईंची समाधी, तिची अखिल संतांची मांदी. जेथील मार्ग क्रमती प्रतिपदी, तुटते ग्रंथी जीवाची. सार्थक जन्मा आलियाचे, केवळ समाधी दर्शन साचे. मग सेवेसी जयांचे आयुष्य वेचे, भाग्य तयांचे काय वाणू. मशिदा आणि वाडियांवरी सुंदर निशाणांच्या हरी. फडकती उंच गगनोदरी, पालवती करी भक्तांसी. बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती, गावोगावी पसरली महती. कोणी तया सत श्रद्धा नवसिती, दर्शने निवती जनकोणी. कोणाचे कैसेही मनोगत, असो बुद्धी शुद्ध व कुत्सित. दर्शन मात्रेची निवे चित्त, जन विस्मित अंतरी. पंढरीत विठ्ठल रखुमाई, यांच्या दर्शनी जी नवलाई. तैची विठ्ठल दर्शन देई, बाबासाई शिर्डीत. कोणासी वाटल्या ही अतिशोक्ती, ऐकावी गवळी बुवांची उक्ती. जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती, संशय निवृत्ती होईल. पंढरीचे हे वारकरी, जैसी वर्षासी पंढरीची फेरी. तैसीची करीती हे शिर्डीची वारी. प्रेम भारी बाबांचे गर्दभ, एक बरोबर शिष्य एक साथीदार. जिव्हा रामकृष्ण हरी गदर. करी निरंतर बुवांचे 95 वर्षे वयास. चातुर्मासी गंगा तटनिवास. पंढरपुरी अष्टमास, भेटी वर्षास बाबांची. बाबांकडे पाहत म्हणावे यांनी होऊनी विनत. याची तो मूर्त पंढरीनाथ, अनाथनाथ दयाळ. धोत्रे नेसुनी रेशीम कानी, होतील काय संत कोणी. करू लागते हाडांचे मणी. रक्तांचे पाणी निज कष्टे. फुकाचा काय होईल देव, हाची हो प्रत्यक्ष पंढरी राव. जगवेडे रे वेडे हा दृढ भाव, ठेवूनिया देव लक्षावा. जय पंढरीनाथाची भक्ती, ऐसिया भगवत भक्ताची
हे उक्ती तेज मज पामराचा अनुभव किती, श्रोता प्रतीती पहावी. नामस्मरणी मोठी प्रीती, अल्ला मालिक अखंड वदती. नाम सप्ताह करवुनी घेती, दिवस राती समुख. आज्ञा एकदा दास गणूला, नाम सप्ताह मांडवायाला. होता गणुदास वदती तयाला, विठ्ठल प्रकटला पाहिजे. बाबा तव छातीस हात लाविती, दास गणू सी निक्षुणी वदती. हो प्रगटेल विठ्ठल मूर्ती, भक्त भावार्थी पाहिजे. डाकुरनाथाची डंकपुरी, अथवा विठ्ठलरायाची पंढरी. ती हीच रणछोड द्वारका नगरी, जाणेन दुरी पहावया. विठ्ठल काय एकांतीचा उठून, येणार आहे दुसरा कुठून. भक्त प्रेमे उत्कटून, येथेही प्रकटून राहिलं. पुंडलिके वडिलांची सेवा, करुणी भुलविले देवादी देवा. पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा, विटे विसावा घेतला. असो होता सप्ताहाची सप्तमी समाप्ती. झाली म्हणती दास गणू प्रती, शिर्डीस विठ्ठल दर्शन प्राप्ती. ही घ्या प्रतीती बाबांची. एकदा काकासाहेब दीक्षित नियमानुसार प्रातस्नात असता आसनस्थित ध्यानस्थ दर्शन पावत विठ्ठलाचे. पुढे जाता बाबांचे दर्शना नवल बाबा पुस्ती तयानाम. विठ्ठल पाटील आला होताना, भेट झाली ना तयाची. मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल, मेख मारुनी करीत्या अढळ. दृष्टी चुकूनी काढील पळ, होता पळ एक दुर्लक्ष. हा तो प्रातःकाळी प्रकार, पुढे जेव्हा भरली दुपार. पहा आणिक प्रत्यंतर विठ्ठल दर्शन सोहळा. पंढरपूरच्या विठोबाच्या छब्या 525 साच्या. घेऊनी कोणी बाहेर गावीचा, विकावयाच्या इच्छा ये. सकाळी ध्यानी आली जी मूर्ती, तियेचीच संपूर्ण होती प्रतिकृती. पाहुनी दीक्षित विस्मित चित्ती, बोल आठविती बाबांचे. दीक्षित तव अतिप्रीती, विकणारासी मोल देती. छबी एक विकत घेती, भावे लाविती पूजेसी. विठ्ठल पूजनी साईंचा आदर, आणि एक कथानक सुंदर. परिसा बहु श्रवण मनोहर, आनंद निर्भर मानसे. भगवंतराव क्षीरसागर. मी 47 पेजपर्यंत आलेलो आहे. 47 पेज पूर्ण केलं आहे आणि आता नेक्स्ट पेज माझं 48 असेल. तर तोपर्यंत मी आता विश्रांती घेतो इथे. आणि नेहमी ठरल्याप्रमाणे आज पाठ 16 होता ना की 17 होता? 17 ना. आज पाठ 17 आपण कंप्लीट केलेला आहे. 13 पेज होती आज 14. Okay. All happy families resemble one another, but each unhappy family is unhappy in its own way. It is said by Count Leo Tolstoy. A joy shared is a joy made double. Anon. To live happily is an inward power of the soul. Marcus Aurelius. A sound mind in a sound body is short, but full description of a happy state in the world. John Locke. You never enjoy the world all right till the sea itself floweth in your veins, till you are clothed with the heavens and crowned with the stars. Thomas Traherne. Account no man happy till he dies. Euripides. He that is of merry heart hath a continual feast. The Bible. My creed is this: happiness is the only good. The place is to be happy is here. The time to be happy is now. The way to be happy is to make others happy. So, Robert G. Ingersoll. So these are the thoughts about the happiness which is for today. So I'll complete my session, which is part 17 today, right? So तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या.
ओम श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव. शिवशंभो.